राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या शोकसभेचे दिनांक 30 जानेवारी सकाळी 10 वाजता वडूज तालुका खटाव येथील बाजार पटांगणामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक दादासाहेब गोडसे कला वाणिज्य महाविद्यालय वडूज येथे आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सदरची माहिती देण्यात आली। या बैठकीसाठी खटाव तालुक्यातील सर्वच पक्षाचे नेते व पत्रकार उपस्थित होते। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट सातारा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे बाबा, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट खटाव तालुका अध्यक्ष प्रदीप विधात्यांना, भाजप जिल्हा सरचिटणीस विकल्प शाह डॉक्टर प्रशांत गोडसे, मजूर फेडरेशन संचालक परेश जाधव, शिवसेना उद्धव ठाकरे गट माजी खटाव तालुका खटाव अध्यक्ष शहाजीराजे गोडसे, भाजप वडूज शहर अध्यक्ष प्रदीप शेटे, मार्केट कमिटीचे सभापती दत्तात्रय पवार, बाळासाहेब पवार, छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वडूज प्राचार्य एच.जे. जाधव, माजी प्राचार्य सी.आर. गोडसे, किशोर डंगारे, सुनील फडतरे, महेश देशमुख, शशिकला जाधव, वैभव पवार, खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर जाधव व सर्व डिजिटल व प्रिंट मीडियाचे पत्रकार। कार्यकर्त्यांना बळ देणारा, विकासाभिमुख दृष्टिकोन असणारा आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण जनतेशी नाळ जोडणारा नेता आपल्यातून हरपला आणि निश्चितच या तालुक्याचे फार मोठ्या अर्थाने नुकसान झालेलं आहे। अशा या नेत्याला खटाव तालुक्याच्या वतीनं, सर्व पक्षीयांच्या वतीनं आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचं आपण आयोजन करावं अशी चर्चा झाली आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांना आमंत्रित केलेलं आहे। तुमचे मी याकडे स्वागत करतो। दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या सकाळी 10 वाजता वडूज बाजार पटांगण या ठिकाणी सर्व पक्षीयांच्या वतीनं, तमाम खटाव तालुकावासियांच्या वतीनं शोकसभेचं आयोजन केलेलं आहे। तर मी तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी निमंत्रित करतोयच, परंतु तुम्हा सर्वांच्या माध्यमातून, प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, सर्वांच्या माध्यमातून या जनतेला मी आवाहन करतो, सर्व पक्षांच्या वतीनं या ठिकाणी आवाहन करतो की या शोकसभेला आपण बहुसंख्येनं उपस्थित राहून खऱ्या अर्थानं तालुक्यासाठी जे दादांनी केलंय त्यांना आपण आदरांजली वाहूया आणि त्यांचा आचार विचार पुढे नेण्यासाठी, नव्या पिढीला दिशा देण्यासाठी आपण उद्या बहुसंख्येनं वडूज बाजार पटांगणावर उपस्थित राहावं अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्व तालुकावासियांना विनंती करतो।